बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचे. सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर रेश्मा काळेंची निवडणुकीतून माघार. जळगाव विधान परिषद निवडणुकीतून बंडखोरी केली होती. नाशिकनंतर महायुतीतलं जळगावातील बंडही शमलं. जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त. आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली, गुलाबराव पाटलांची नाराजी. जळगावमध्ये विधान परिषदेच्या बैठकीसाठी शिवसेनेच्या उन्मेष पाटलांना बोलावलं नाही. प्रचाराच्या पॅम्पलेटवरून देखील उन्मेष पाटलांचा फोटो वगळला. माजी खासदार उन्मेष पाटलांसह आमदार किशोर पाटलांकडून नाराजी व्यक्त. उन्मेष पाटलांविरुद्ध भाजप नेत्यांमध्ये नाराजी कायम असल्याच्या चर्चा. जळगावमधील मवियाचे उमेदवार संपर्कात असल्याचा महाजनांचा दावा, तर सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात. महाजनांच्या दाव्यावर मवियाचे उमेदवार शरद तायडेंचं प्रत्युत्तर. नाशिक विधान परिषद निवडणुकीतील महायुतीतील नाराजी नाट्य कायम. राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांची महायुतीच्या उमेदवाराबाबतच नाराजी. निवडणूक आल्यावर उमेदवारानं जमिनीवर राहावं, खोसकर यांचा नरेंद्र दराडेंना खोचक सल्ला. सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीत खतखत. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. मंत्री शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तर निवडणुकीत स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. नरेश ईश्वरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचा राजेंद्र जैन यांचा दावा. ईश्वरकरांविरोधात पक्षांतर्गत कारवाईसाठी न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याची जैन यांची माहिती. महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर विजयी होतील, जैन यांचा विश्वास. नाशिक विधान परिषदेच्या मतदारांची सहल. बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीमध्ये हॉटेल पॉलिटिक्स रंगणार. नाशिकमधील मतदार एकत्र ठाण्याला सहलीला. महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक असल्यानं सहलीला नेल्याची चर्चा. आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. विलिनीकरणाची चर्चा कुठून सुरू झाली माहिती नाही. विलिनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा फक्त मीडियात आहे. काही निर्णय घ्यायचा असल्यास दोन्ही पक्षांचे प्रमुख घेतील. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर करणार असं म्हणणाऱ्यांचं अमित शहानी 100 वेळा ऑपरेशन केलं. मिंध्यांचा गट, अमित शहांचा पक्ष. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर जवळपास पूर्णत्वाच्या दिशेनं, मंत्री प्रताप जाधव यांचा दावा. लवकरच या संदर्भात एकनाथ शिंदे माध्यमांना सांगतील असंही वक्तव्य. जाधवांच्या वक्तव्यानं राजकारणात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो. दादा कसे गेले हे सर्वांना माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांचं मोठं विधान. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. उद्धव ठाकरे 5 दिवस सुट्टी घेतात आणि रविवारी बैठक घेतात. कार्यकर्ते नेते तुमच्यासोबत राहणार नाहीत. विकेंडच्या भरवशावर पक्ष चालत नाही. ठाकरेंच्या बैठकीवर भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारीची हायकमांडकडून दखल. तातडीनं जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडचा स्पष्ट नकार. बदलीसाठी 6 महिन्यांचा तरी वेळ मिळावा, हायकमांडची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती. आमच्या पक्षातील नेत्यांच्या कर्तबगार लेकरांना पक्षानं संधी दिली. समीर आणि पंकज पक्षाच्या स्थापनेपासून काम करतात. पक्षाच्या निर्णयाची खंत वाटत नाही. मी पक्षाचं काम करतोय, भुजबळ यांचं वक्तव्य. रोहित पवार यांचं आंदोलन सुरू असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. रोहित पवारांच्या व्यासपीठावर गर्दी करू नये, पोलिसांची नोटीस. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवारांचं आंदोलन सुरू. तर रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी झाल्याची डॉक्टरांची माहिती.
रोहित पवारांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार. कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती. 30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. भरणेंकडून विश्वास व्यक्त. रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. रोहित पवारांचं आंदोलन योग्य असून सरकारनं त्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. 2 दिवसात मी स्वतः त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची देखील घोषणा. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटलांचा पाठिंबा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा. रोहित पाटील यांची प्रतिक्रिया. चमकोगिरी करण्याच्या नावाखाली सरकारवर टीका करतात. रोहित पवारांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. तर आचारसंहिता संपल्यावर कर्जमाफीची अंमलबजावणी होणार. विखे पाटील यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन प्रसिद्धीसाठी तुमचं सरकार असताना तुमच्या आजोबांनी काय केलं हे विचारा. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांचं आंदोलन निव्वळ राजकीय स्टंटबाजी. जयकुमार गोरेंची टीका. तर मला नौटंकी बोलणाऱ्यांशी मी चर्चा करणार नाही. रोहित पवार यांचं प्रत्युत्तर. शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पवारच जबाबदार. पवार कुटुंबियानं शेतकरी देशोधडीला लावला. रोहित पवारांनी सत्ताधारी किंवा विरोधक एकाच्या बाजूनं बोलावं. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर गोपीचंद पडळकर यांची टीका. रोहित पवारांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या. पडळकरांचा टोला. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची फडणवीसांकडून पाहणी. गावकऱ्यांसाठी 150 घरांचं नवीन गाव तयार करतोय. प्रशासनाकडून खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अमित ठाकरे मातोश्री निवासस्थानी. अमित ठाकरेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. दादरमध्ये मराठी जैन आमनेसामने. मनसेच्या अल्टिमेटम नंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला. काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडेंना सुपारी दिली. जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत. जैन धर्मगुरूंसाठीची पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेशचंद्र मुनी यांचा इशारा. महापालिकेत पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार. पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिली नव्हती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. किशोरी पेडणेकर आक्रमक. वेरूळचे शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी. दानवेंची मागणी. याबाबत अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बोरसे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचं देखील नमूद. बीडमध्ये आपल्याच जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात मागच्या निवडणुकीत षडयंत्र रचलं होतं. आमदार प्रकाश सोळंकेंचा दावा. नगर आणि मराठा समाजातील लोकांना पुढे केलं गेलं असाही आरोप. प्रकाश सोळंकेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा. काँग्रेसनं देशावर कर्ज केलं ते फेडण्याची वेळ आमच्यावर आली. अभिजित दिपकेंनी अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढावा. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देऊन काहीही होणार नाही. आठवलेंचं भाष्य. पंढरपूर नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि भाजप नगरसेवक लक्ष्मण शिरसाट यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी. विकास कामे, निधी आणि अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप. वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आता पाहूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी. कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा. माझी सर्वात मोठी चूक होती. मला एक संधी द्या. चांगला माणूस बनून दाखवेन. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी.
प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारवर कारवाई। सेजल पवारला 15 दिवस महाविद्यालयामध्ये येण्यापासून मज्जाव। केएम प्रशासनाची कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरून नव्या वादाची शक्यता। आमच्या मनात औरंगाबादच राहणार, मालेगावचे इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांचं वक्तव्य। तर यांचे सगळे मनसुबे मातीत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, भाजपाचे माजी आमदार संजय केनेकरांचा इशारा। अकोल्यात युरिया खरेदीसाठी 7/12 आधार कार्ड अनिवार्य नाही। कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर। युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 अनिवार्य केला होता। यवतमाळच्या लोहारा MIDC परिसरामध्ये बनावट खत साठा जप्त। बोगस खत तयार करून विक्री केली जात असल्याचं उघड। कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये 256 रुपयांची घसरण। 1851 रुपयांपर्यंत दर कोसळले। कांद्याची मागणी घटल्यानं दरामध्ये घसरण, व्यापाऱ्यांची माहिती। अयोध्येच्या राम मंदिर दानपेटीतील रक्कम चोरीच्या आरोपाप्रकरणी ट्रस्टकडून भूमिका स्पष्ट। संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी। श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ देशाचे नवे लष्कर प्रमुख 30 जूनला पदभार स्वीकारणार। धीरज सेठ यांच्याकडे 40 वर्षांचा लष्करी अनुभव असून अनेक महत्त्वाच्या कमांड्सचे नेतृत्व त्यांनी केलं।